शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत दिनांक 31 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 0 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या 2D ECHO तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराच्या पूर्वतयारीसाठी आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक व प्रत्यक्ष पाहणी दौरा पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू व हृदयविकाराने त्रस्त बालकांना तज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असून शिबिर यशस्वी व सुसूत्रपणे पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली। या बैठकीत शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे तसेच आरोग्य उपसंचालक कोल्हापूर दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या बालरुग्णांची नोंदणी प्रक्रिया, तपासणीसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, पालकांसाठी बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तसेच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पुढील समन्वय याबाबत बारकाईने नियोजन करण्यात आले। विशेषतः 2D इको तपासणी दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, प्रत्येक रुग्णाला वेळेत सेवा मिळावी तसेच गरजू मुलींची पुढील उपचारासाठी योग्य निवड होण्यासाठी वैद्यकीय पथक आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। शिबिरात येणाऱ्या पालकांना मार्गदर्शन केंद्र, मदत कक्ष आणि आवश्यक माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली। यावेळी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथील समन्वयक गणेश बोराडे यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेबाबत माहिती देत आवश्यक वैद्यकीय सहकार्याबाबत आश्वासन दिले। तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या। या आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू बालकांना हृदयविकाराचे वेळेत निदान व उपचाराची संधी उपलब्ध होणार असून सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच लाभदायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।